उन्हाळा चालू झाला की आपण वाळवणाचे सगळे पदार्थ बनवतो आणि सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे हा वेपर्स. आणि तुम्हाला माहितीये का, वेपर्स बनवताना सगळ्यांना एकच गोष्ट वाटते की माझ्या वेपर्सना काळे पडायला नको, पांढरे शुभ्र अगदी झाले पाहिजेत. हे सगळ्यांनाच वाटतं, का नको वाटायला? वेपर्स जर काळे पडले तर ते खायची इच्छा होत नाही. शेवटी आपण ते उपवासासाठी बनवलेत ना, मग त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी अगदी कशा पाळल्या पाहिजे. शिवाय बटाटा घेण्यापासून तो शिजवेपर्यंत, शिवाय तळण्यापर्यंत अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे वेपर्स आहेत ना, ते आपण अजिबात उन्हामध्ये शिकवलेले नाहीयेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियंका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. हे बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत तयार झाले आणि पूर्ण अगदी पांढरे शुभ्र आहेत. हे बघा, अगदी पांढरे शुभ्र तयार झालेत वेपर्स आपले. इथे बघा, मी ना 2 किलो इतके बटाटे घेतलेत. तर तुम्ही ना इथे कोणताही बटाटा वापरू शकताय. जर तुमच्याकडे तळेगावचा जो बटाटा मिळतो ना, ज्या बटाट्याची साल अगदी पातळ असते, तो जर बटाटा तुम्हाला जर वेपरसाठी भेटत असेल ना, तर सगळ्यात उत्तम. जर नाहीच भेटला तर जो नॉर्मल बटाटा आपल्या मार्केटमध्ये विकायला येतो ना, तो जरी वापरला तरी चालेल. तर या बटाट्यांना ना मी 1 तास अगोदर पाण्यामध्ये भिजत घातलं होतं. तर तुमच्याकडे वेळ असेलच तर तुम्ही अर्धा तास, जास्तीत जास्त 1.5 तासाला पाण्यामध्ये भिजत घालू शकताय. जेणेकरून काय होतं, बटाट्यावरती जी माती वगैरे असते ना, ती माती सगळी निघून जाते आणि बटाट्याची साल काढायला अगदी आपल्याला सोपं पडतं. तर हे बघा, बटाटा सगळ्यात पहिल्यांदा सांगते की बटाटा आपल्याला घ्यायचा कसा आहे. तर इथे बघा, हा ना बटाटा ना मी आकाराने मोठा घेतलाय. तुम्ही बघू शकताय, लांबीला सुद्धा बटाटा मोठा आहे, सुद्धा जाडीला सुद्धा बटाटा अगदी मोठा आहे. असा मोठाच बटाटा घ्यायचा, जेणेकरून ना बटाट्याचे वेपर सुद्धा खूप चांगले पडतात. नाहीतर ना, जर तुम्ही अगदी छोटे छोटे बटाटे जर वापरले ना, तर काय होईल, अगदी एवढ्या आकाराचे बटाटे वापरले ना, तर त्याचे पेपर सुद्धा खूप लहान पडतात आणि मग ते तळल्यानंतर सुद्धा ना खूप लहानच होतात. त्याच्यासाठी ना बटाटा अगदी वापरताना सुद्धा ना असा पूर्ण मोठा घ्यायचा, कारण तो शिजल्यानंतर गीर होतो. त्यासाठी वेपर्स अगदी मोठे पडणे खूप गरजेचे आहे. लांबीला मोठा असला पाहिजे, रुंदीला सुद्धा मोठा असला पाहिजे. अगदी असे मोठे मोठे बटाटे तुम्ही वेचून जरी घेतलेत ना तरी चालतील. हा 2 किलो बटाटा घेतलेला. आता सगळ्या बटाट्यांची ना आपल्याला व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची. आणि जे मी बाजूला पाणी घेतलंय की नाही, त्या पाण्यामध्ये हा बटाटा आपल्याला सोडून द्यायचा. जास्त वेळ बटाटा आपल्याला असाच नाही ठेवायचा. तर ह्या सगळ्या बटाट्याची आपण साल काढून घेऊयात. तर आता हे बघा, या बटाट्याची साल काढून घेतली की लगेच जो बाजूला पाणी ठेवलेलं ना, त्याच्यामध्ये आपल्याला हा बटाटा सोडून द्यायचा, जेणेकरून बटाटा काळा पडणार नाही. आता सगळ्या बटाट्यांची साल आपण अशीच काढून घेऊया. तर हे बघा, सगळ्या बटाट्यांची साल काढून झाले. आणि आता हा बटाटा जो होता ना, तुम्ही पाण्यामध्ये असाच ठेवला होता, जेणेकरून बटाटा पटकन काळा पडत नाही किंवा ह्याच्यावरती धूळ वगैरे बसत नाही. आता जास्त काही नाही, फक्त 1 वेळ ठेवलं तरी चालेल. आता इथे बघा, मी एक ताट घेतलेलं आहे. मोठं ताट घेऊ शकता किंवा छोटं ताट, आणि अशी मी किसणी वापरले. आता या किसणीने ना आपल्याला बटाटा किसून घ्यायचा. जर तुमच्याकडे डिझाईनची असेल ना, ती वापरली तरी चालेल. सोबतच मी एखाद्या भांड्यामध्ये ना असं मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. हा बटाटा याच्यात किसायचा आणि या पाण्यामध्ये लगेच टाकून द्यायचा. नाहीतर तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये जरी बटाटा किसला तरी चालेल. आता हा बटाटा किसायचा कसा ते सांगते. तर हा बघा, हा बटाटा अगदी असा गेला पाहिजे पूर्ण खाली, आणि परत ह्याला वरती घ्यायचं आणि परत खाली किसून घ्यायचं. लक्षात घ्या, हा बटाटा वरून असा खाली गेला पाहिजे, खालून त्याला वरती घेऊन नाही यायचं, वरून असाच खाली गेला पाहिजे. हे बघू शकता, अगदी असाच आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे, जेणेकरून ना हे बटाट्यांचे जे काप असतात ना, ते अगदी असे जाड पडतील. एक गोष्ट लक्षात घ्या, बटाट्यांचे जे स्लाइस पडतात ना, ते अजिबात सुद्धा पातळ नाही पडले पाहिजेत. अगदी असे जाडच बटाट्यांचे स्लाइस काढून घ्यायचे, तेव्हा तो बटाटा अगदी आपला चांगला शिजतो. नाहीतर ना, मग जर ते पातळ जर स्लाइस तुम्ही पाडले तर मग ते बटाटा पटकन शिजला जाईल आणि पूर्ण गीर होईल बटाट्यांचा. त्यासाठी पातळ बटाट्यांचे स्लाइस अजिबात पाडू नका, जाडच पाडून घ्या. अशा पद्धतीने ना आपण हा जो बटाटा अर्धा किसलेला ना, तो पण मी किसून घेते आणि बाकीच्या बटाट्यांचे पण असेच स्लाइस करून घेते. तर हे बघा, सगळ्या बटाट्यांचे स्लाइस करून झालेले आहेत आणि ह्यांना सुद्धा मी पाण्यामध्येच भिजत घातलेलं. एका भांड्यामध्ये नाही बसलं म्हणून 2 भांड्यांमध्ये ठेवलं होतं मी याला. आता याच्यातून काढायचं आणि ते दुसऱ्या भांड्यामध्ये मी चांगलं पाणी घेतलेलं आहे, नळाचंच घेतलेलं आहे खरं तर, त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. आता याच्यातून पाणी नितळायचं आणि तेच पाणी नितळून लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. असं आपल्याला ना 3 ते 4 वेळा करायचं. जोपर्यंत पाणी आपलं नितळ होत नाही, म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला होत नाही ना, तोपर्यंत एका भांड्यातून काढायचं, दुसऱ्यामध्ये काढून घ्यायचं, दुसऱ्यातून काढायचं आणि लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता तो बटाटा मी 3-4 वेळा स्वच्छ साफ करून घेतलाय. आता हे चांगलं पाणी आहे, याच्यामध्ये ना साफ केलेला बटाटा घ्यायचा आणि तो सोडायचा. त्याच्या अगोदर मी एक तुरटीचा खडा टाकला याच्यामध्ये. आणि आता या बटाट्यातलं पाणी नितळायचं आणि मग आपल्याला हे नितळलेलं पाणी काढून मग बटाटा व्यवस्थित असा या पाण्यामध्ये सोडून घ्यायचा. त्याच्या अगोदर मी 3-4 वेळा बटाटा पाणी बदलून घेतलं होतं. त्याच्यात जो स्टार्च असतो ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले बटाट्याचे स्लाइस पडतात किंवा बटाटे जे आपण चिप्स बनवतो ते अगदी पांढरे शुभ्र होतात त्याच्यासाठी. आता सगळा बटाटा व्यवस्थित असाच आपण
नितळून या भांड्यामध्ये काढून घेऊयात. दुसऱ्या भांड्यामध्ये होता तो सुद्धा मी अगदी असाच नितळून घेतलेला आहे. आता ना ह्या बटाट्याला ना तुम्ही जास्तीत जास्त 1 तास किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर 3-4 तासासाठी ठेवून द्या. तर आता इथे बघा मी गॅसवरती असा एक मोठा टोप ठेवलेला आहे. लांबीला बघू शकता टोपाची हाईट किती जास्त आहे आणि बटाटा असा रुंदीला सुद्धा खूप मोठा आहे. अगदीच मोठा ठेवला तर बरं पडेल, कारण तुम्ही ह्याला जेव्हा बटाटा शिजवता ना तेव्हा याच्यामध्ये अगदी सहज असा ढवळता येतो. आता याच्यामध्ये ना 2 तुरटीचे तुकडे मी टाकते. जर तुम्हाला तुरटी थोडी जास्त टाकायची असेल ना तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुटून टाकली तरी चालेल, पण याला ना मी जास्त वेळ नाही ठेवणार आहे. अगदी 5 ते 10 सेकंद फक्त तुरटीचे जे खडे असतात ना ते फक्त पाण्यामध्ये ठेवून घ्या. जर तुम्हाला अशी नसेल ठेवायची, तुम्ही त्याला पूर्ण जरी अशी त्याच्यात टाकली ना तरी पण चालेल, कुठून टाकली तरी चालेल. पण आता ह्याला मी 5-10 सेकंद ठेवून ना बाहेर काढून घेतले. आता हे बघा, ज्या पाणी आपण जे गरम करायला ठेवलेलं ना सगळ्यात पहिल्यांदा या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायचे. तर याच्यावरती ना मी एक अशी परात मोठी झाकते, जेणेकरून पाण्याला मटकन उकळी येईल आणि आपला गॅस सुद्धा वाया जाणार नाही. आता त्याच्या अगोदर हा बटाटा दाखवते. तर हे बघा, या बटाट्याला माझ्याकडे वेळ होता म्हणून मी 2 तासासाठी बटाटा भिजत ठेवला होता. तुमच्याकडे वेळ असेल तर 3-4 तासासाठी ठेवू शकताय. आणि बटाटा अगदी किती कडक झालाय तुम्ही बघू शकताय, कारण हा बटाटा ना भिजत ठेवला तर कडक होतो, शिजतो सुद्धा चांगला आणि बटाट्यांचे वेपर सुद्धा खूप चांगले पडतात. वेपर्स म्हणजे चिप्स जे आपण वाळून काढतो ना ते सुद्धा अगदी चांगले होतात. त्याच्यासाठी जेवढा होईल तेवढा जास्त वेळ बटाटा भिजत घाला. आणि आता ह्या बटाट्याला ना आपण व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं, कारण ह्याच्यात तुरटी टाकलेली त्यामुळे पाणी सुद्धा बघू शकता वरती किती पांढरं शुभ्र असं पाणी आलेलं आहे. आता फक्त काय करायचं, ह्या बटाट्याला व्यवस्थित असं याच्यातून नितळून घ्यायचं आणि गरम केलेल्या पाण्यामध्ये सोडून घ्यायचं. आता हे बघू शकता, पहिल्यांदा बघूयात पाणी आपलं उकळलंय का. तर हे बघा, पाण्याला आपली उकळी आलेली आहे. आता अगोदर जे बटाटा आपण ज्या भांड्यामध्ये नितळत ठेवलेला ना त्याच्यातून बटाटा व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आणि याच्यात सोडायचं आहे. त्याच्या अगोदर ना याच्यामध्ये मीठ घालून घेऊयात. तर मिठाचं प्रमाण मी किती ठेवलेलं आहे, 2 ते 3 चमचा. आपण जो पोहे खातो ना चमचा, त्या चमच्यानेच मोजून घ्यायचंय. 2 ते 3 छोटे चमचे इतकं मिठाचं प्रमाण ठेवू शकताय. थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल, कारण वाळवणाचे पदार्थ असताना जास्त दिसतात, वाळल्यानंतर मात्र कमी होतात. त्याच्यासाठी आता या बटाट्यातलं व्यवस्थित असं पाणी नितळून घ्यायचं आणि मग हा नितळलेला बटाटा व्यवस्थित असा आपल्याला त्या पाण्यामध्ये चटके बसणार नाहीत अशा व्यवस्थित सोडून द्यायचं. पाणी उकळलेलं असलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, कारण जर पाणी उकळलेलं नसेल आणि बटाटा जर त्यावेळेस सोडला तर बटाटा पटकन शिजणार नाही. त्याच्यासाठी पाणी उकळलेलं असू द्यात आणि मगच बटाटा याच्यामध्ये सोडा. आणि इथून महत्वाची गोष्ट, बटाटा पाण्यात सोडल्यानंतर, उकळत्या पाण्यात सोडल्यानंतर बटाट्याला व्यवस्थित असं शेवटपर्यंत ढवळत राहायचं, जोपर्यंत आपला बटाटा 30 ते 40% शिजत नाही. आपल्याला पूर्ण 50% बटाटा शिजवायचा नाहीये, लक्षात घ्या. 30 ते 40% बटाटा शिजवायचा, तोपर्यंत सतत ढवळत राहा. गॅस मी फुल ठेवलाय, अजिबात सुद्धा गॅस कमी करू नका. फुलाचे वरतीच आपल्याला शिजवून घ्यायचंय. बटाटा शिजलाय कसा तो सुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगेनच, पण जोपर्यंत पाणी उकळत नाहीये किंवा बटाटा चांगला शिजत नाहीये, शिजायला बटाटा तुम्हाला ना 7 ते 8 मिनिटं लागतील. तुम्ही किती मोठा टोप वापरताय त्याच्यावरती डिपेंड आहे. आता बटाटा चांगला शिजलाय की नाही एकदा पहिल्यांदा बघायचं. बटाटा ट्रान्सपरंट होतो चांगला. ट्रान्सपरंट झाल्यानंतर ना हा बटाटा असा तोडून बघायचा. हे बघा, अगदी बटाटा सहज चिरला गेला पाहिजे की समजून जा बटाटा तुमचा चांगला शिजलेला आहे. आता ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि मग पटकन बटाटा ना एखाद्या चाळणीमध्ये ना व्यवस्थित असा बटाटा आपल्याला नितळून घ्यायचा. जास्त वेळ बटाटा पाण्यामध्ये शिजू ठेवू नका, नाहीतर ना तो ओव्हर कुक होतो आणि मग बटाट्याचा गीर होतो. आता हा चाळणीतून बटाटा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि एखाद्या परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये ना हा बटाटा व्यवस्थित असा काढून घ्या. हे वेपर्स ना मी परातीमधून काढून ना एका कॉटनच्या बेडशीट वरती काढून घेतलं आणि आता याला की नाही आपल्याला एक सिंगल असं पसरवून घ्यायचं. लक्षात घ्या, हे वेपर्स आपण शिजवून घेतलेत. शिजवल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या भांड्यामध्ये ह्याला काढतो की नाही तेव्हा ते कुक झालेले असतात आणि त्यांचं शिजण्याचं सुद्धा काम चालू असतं. त्याच्यासाठी ना ह्याला सिंगल असं पसरवून घ्यायचंय. अजिबात सुद्धा एकावरती एक ह्याला चिपकवून ठेवू नका, नाहीतर हे असे व्यवस्थित सुकले जातील. पण जेव्हा तुम्ही ह्याला तळण्यासाठी घ्याल ना तेव्हा मात्र ना ते एकत्र होऊनच तळले जातील. त्याच्यासाठी तुम्हाला ही काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ह्यांना ना मी असंच अगदी ना घरात हवेशीर ठिकाणी सुकवून घेतलंय. जर तुमच्याकडे ऊन येत असेल ना उन्हाखाली पण ठेवू शकता. तर ऊन येतच गावाला म्हणा, पण ना धूळ जास्त येते, त्याच्यासाठी मी ओले आहेत तोपर्यंत घरामध्ये सुकवून घेतलं आणि मात्र दुसऱ्या दिवशी मी ह्यांना ऊन जास्त दिलेलं आहे. आणि ऊन दिल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते मस्त असे पांढरे शुभ्र अगदी वेपर्स तयार झालेले आहेत. अजिबात सुद्धा वेपर्स काळे होत नाहीत. फक्त सांगितलेल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे फॉलो केल्या ना मस्त असे वेपर्स तयार होतील. आता हे तयार झालेले वेपर्स आपण तळून सुद्धा बघणार आहोत. तर त्यासाठी ना मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे, कारण जास्त वेपर्स नाही तळणार आहे ना,
त्याच्यासाठी. आता तेल सुद्धा आपल्याला जास्त गरम नाही करायचं, अगदी थोडंसं तेल गरम झालं की एक एक करून आपण याच्यामध्ये सुद्धा वेपर्स अगदी सोडून घेऊयात. तर आता माझ्याकडे ना झारा अवेलेबल नाहीये म्हणून मी थोडेसेच वेपर करून असे तळून घेणार आहे. तर आता मी माझ्याकडे जो असा झारा अवेलेबल आहे ना त्याच्यामध्ये मी थोडे थोडे करून ह्यांना तळून घेते. तळले की अगदी जास्त नाही तळायचे, थोडेसे तळायचे, व्यवस्थित ते नितळून घ्यायचं आणि आता ह्याला काढून घेऊयात. आता दुसरी बॅच टाकते मी ह्याच्यामध्ये, ते सुद्धा मी 2-3च टाकलेत. ह्यांना जास्त वेळ नाही तळायचं, ही महत्वाची गोष्ट. थोडे तळत आले ना की लगेच काढून घ्यायचं, नाहीतर मग हे लाल पडणार. हे बघू शकता पांढरे शुभ्र तयार होताना जास्त वेळ तळलं की ते लाल पडतात, त्यासाठी थोडेसेच तळून घ्यायचे. आणि आता सगळे वेपर्स ना मी अगदी असेच मस्त असे तळून घेते. आणि तुम्ही सुरुवातीला हे वेपर्सचा आवाज तर ऐकलाच असेल, मस्त असे कुरकुरीत वेपर्स तयार होतात. एकदा सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. व्हिडिओ आवडला असला तर एक लाईक करा, चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.